श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 जुलै शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला भगवान गणेशाच्या कृष्ण पिंगला रूपाची पूजा केली जाते. हा दिवस कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो. जे या दिवशी उपवास करतात त्यांना सर्व दिशांनी यश आणि समृद्धी प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीला भद्रा सकाळी 5:28 पासून सकाळी 11:20 असेल ती पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भद्रा गणपतीच्या पूजेत अडथळा आणणार नाही. गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते. तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. 11 तांदळाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करणारच आहेत. पण त्यांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्वाची 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदक
चा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्या सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल, विवाह जुळण्याचे योग हे जुळून येत नसतील किंवा जुळलेला विवाह तुटून जातो, विवाहामध्ये विलंब, त्या मुलामुलींनी आवर्जून हा उपाय स्वतः करू शकतात किंवा त्या मुलामुलींकरता हा उपाय त्यांच्या आईवडिलांनी केला तरीही चालणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 तांदळाचे दाणे हे घ्यायचे. जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता एक प्लेट घ्या, त्यामध्ये 11 तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे. त्या तांदळावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्या तांदळाच्या दाण्यांना आपल्याला थोडंसं लाल आणि पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षता ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता या 11 अक्षता आपल्याला घेऊन जायचं 11 लोकांच्या घरी. त्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांजवळ जायचं आहे. बाप्पांजवळ गेल्यावर आपल्याला एक अक्षता आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ती अक्षता जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि बोलायचं आहे, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षता टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षता पडू दे. माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे. अशा रीतीने आपल्याला 11 लोकांच्या घरी जायचं आहे आणि 11 वेळा ह्या गणपती बाप्पांवर आपल्याला अक्षता टाकायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करू शकतात. याच पद्धतीने आपल्याला मंदिरामध्ये ह्या अक्षता घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर आपल्याला एक अक्षता घ्यायची. ती अक्षता आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचं आणि म्हणायचं, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षता टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षता पडू दे आणि माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे. प्रयत्न करून ज्या मुलामुलींच्या विवाहामध्ये अडचणी येत असेल त्यांनी जर स्वतः हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर त्यांचा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येतो. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे ते नेहमीच्या तुलनेमध्ये एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा असा हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. पुढचा उपाय आपल्याला नारळापासून करायचा आहे. नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच नारळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा. हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही. ज्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, आलेल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, संकट एका पाठोपाठ येतच असतील तर त्यांनी आवर्जून हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा घ्यायचा. जो नारळ आपण घेणार त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तसेच हा नारळ नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायामध्ये घेता येणार नाही. आता हा नारळ घ्यायचा. त्या नारळावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. एक लाल जास्वंदीचं फूल सुद्धा ठेवायचं. तसेच आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा सुद्धा ठेवायचे. तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये कितीही रुपये हे ठेवू शकता. त्याचबरोबर त्या नारळावर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा ठेवायचा आणि असा हा नारळ घेऊन जायचा आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. गोडाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर जो आपण नारळ घेऊन गेले त्याची शेंडी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या दिशेने ठेवायची. त्या नारळावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची. एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं. यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायचे. तसेच आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा ठेवायचा आहे. आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, नोकरी, व्यवसाय, पतीबद्दल जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो भक्त गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करेल त्याच्या सर्व अडचणी, सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. त्याचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट
होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.